सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्वच आदरणीय व्यक्ती सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अमोल आंधळे आहे आणि गेली 10 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये मी काम पाहतोय. एक यामध्ये काम करत असताना एक शेतकरी या नात्याने पण मी तुमच्यासमोर उभा राहिलेला आहे. माझ्याकडं जवळजवळ या दौंड भागामध्ये 10 एकर मी शेती आता भाडे तत्वावरती घेतलेली आहे आणि तिथं सुपरकेन पद्धतीने ऊसाची लागवड केलेली आहे. आत्ताची सुरूची लागवड केलेली आहे. त्यामुळं कंपनीचा एम्प्लॉय तर आहे, पण एक शेतकरी या नात्यानं पण तुमच्यासमोर मी या ठिकाणी उभा आहे. एक थोडंसं सकाळपासून एक वेगवेगळ्या विषयावरती आपण पाहिलं की ऊस क्षेत्रामध्ये कारखान्याच्या ज्या काही क्रशिंग कॅपॅसिटी आहेत या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. कारण तो गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी असतील, इथेनॉल पॉलिसी असेल, त्यानुसार आपणही आपल्यामध्ये ते बदल केलेले आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं तयार करत असताना ऊस पीक हे कसं वाढवता येईल, कारण तो आपल्याला हे हॉरिझॉन्टल न करता व्हर्टिकल कसं आपल्याला उभ्या पद्धतीने कसं वाढवता येईल. क्षेत्र तेच राहणार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कृषी निविष्ठा असतील, एक एकात्मिक व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल. आणि यासाठी UPL लिमिटेड ही एक जागतिक लेव्हलची मोठ्या विषयावरती काम करणारी कंपनी आहे आणि आम्ही शाश्वत मिठास नावाचा एक प्रकल्प चालू केला आणि त्या अनुषंगानं कारखान्यावरती फक्त कृषी निविष्ठा न देणं किंवा शेतकऱ्याच्या हातामध्ये कृषी निविष्ठा न देता त्याला सर्वांगीण त्याचं ऊस उत्पादन वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या लागतात, ज्या आपल्याकडे जे काही सायंटिस्ट आहेत, सिनियर मंडळ आहेत, ऊस क्षेत्रामध्ये ज्यांच्याबरोबर मी थोडंसं ज्या गोष्टी शिकलो, आदरणीय संजूदादा माने आहेत, यांच्याकडनं ज्या गोष्टी शिकलो त्या आपण प्रत्यक्ष शेतामध्ये बांधावरती जाऊन कशा उतरवता येतील या अनुषंगाने आम्ही काम करत असतो. आणि या प्रकल्पाचं नाव जे आहे ते शाश्वत ऊस शेती किंवा शाश्वत मिठास. शाश्वत मिठास म्हणजे गोड आणि शाश्वत म्हणजे चिरकाल हा गोडावा टिकत राहावा, म्हणून यासाठी आम्ही त्याला नाव दिलंय की शाश्वत मिठास हा उपक्रम. आता हा उपक्रम काय आहे अगदी थोड्या वेळेत सांगून मी मेन विषयावरती आपण जाऊया. तर हा प्रकल्प आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल केले होते आणि त्याचा पहिला जो पायलट चालू केला तो या ठिकाणी केन हेड श्रीनाथ मस्कोवा कारखान्याचे आदरणीय टिळेकर साहेब या ठिकाणी आहेत, रोडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि 2 वर्षापूर्वी हा प्रोजेक्ट ज्यावेळेस आम्ही चालू केला त्याचं एक उद्दिष्ट होतं की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून अधिक आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल, गुणवत्तापूर्ण उत्पन्न कसं वाढवता येईल. आणि त्यासाठी आम्ही फक्त हेच केलं की साधारणतः बांधावरती जाऊन त्यांची जशी पॅरलल डेव्हलपमेंटची टीम आहे तशीच आमची टीम त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली आणि शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन लागवडीपासून सरीचं अंतर किती ठेवावं, सुपरकेन नर्सरी लागवडीची पद्धत यापासून सुरुवात केली. त्यामुळं बऱ्याचदा कंपन्यांकडे पाहताना आपला एक थोडा दृष्टिकोन वेगळा असतो की फक्त कृषी निविष्ठा विकणे हाच उद्दिष्ट न ठेवता या प्रकल्पामध्ये त्याला वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले. बरं, आता हेच करून न थांबता त्याला आज आपण एक दुसरी जर बाजू पाहिली तर आपण सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु त्या करण्यासाठी जर आपण पाहिलं तर बऱ्याच प्रचंड अडचणी येत असतात. लेबरचा प्रॉब्लेम असेल, बऱ्याच अडचणी असतात. मग त्यासाठी आम्ही मॅकॅनायझेशन मध्ये सुद्धा आम्ही सपोर्ट केला. जर शेतकऱ्याला फवारणी करायची तर आज 50 रुपये पंपाप्रमाणे त्याला फवारणी करावी लागते, परंतु जर त्याला मॅकॅनायझेशन मध्ये जर फवारणी यंत्र उभा करून दिलं आणि ते जर अल्प दरामध्ये जवळजवळ आम्ही 250 रुपयामध्ये नाथ मस्कोवा कारखान्याच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना फवारणी करून देतोय 250 रुपयामध्ये आणि ती फवारणी 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते. म्हणजे फक्त शेतकऱ्याला आपल्याला निविष्ठा न देता त्याला जर ह्या मॅकॅनायझेशनचा सपोर्ट भेटला तर निश्चित उत्पादन वाढण्यासाठी आपण तिथं त्याला रोखून चालणार नाही, त्याचं उत्पादन निश्चित प्रकारे वाढणार आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपण हा प्रकल्प उभा केला. याच्यामध्ये 4 स्टेजमध्ये मी ऊसाला विभागलंय. त्याची स्थापना असेल, त्याची फुटव्यांची अवस्था असेल, नंतर ग्रँड ग्रोथ आणि रॅपनिंग. आता पहिला टप्पा जो आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो आहे बीज प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉन हे जे निविष्ठा आहे यामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक हे सर्वात महत्वाचं सुरुवातीला आपण त्यासाठी देतोय. ज्याच्यामध्ये जो फायदा आहे तो सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे जर्मिनेशन. ऊसामध्ये आपण पाहतोय की आजही शेतकरी 2.5-3 टन जिथं बेनं लावतोय त्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% त्याची तिथं उगवण होत असते. परंतु यामध्ये असे काही घटक आहेत की जे डॉर्मन्सी ब्रेक करून आपल्याला जो उगवण क्षमता आहे ही मोठ्या प्रमाणात तिथं वाढली गेली जाते. आणि जमिनीमध्ये असणारे जे काही विविध आपल्याकडे वाळवी आहे, हुमणी आहे, रेड रॉट थोडाफार प्रमाणामध्ये कुठं दिसतोय किंवा चाबूक कानी, असे विविध रोगावरती एकाच ठिकाणी. आणि हे फक्त एवढंच यालाच न कंट्रोल करतात जर्मिनेशन. आपल्याला सगळ्यात पहिली पायरी जी आहे उगवण जर आपली चांगली झाली तर तिथंच आपण सुरुवातीला 5-10% उत्पादनामध्ये आपण जिंकतो. आणि त्यासाठी हे उत्पादन आम्ही काही मागच्या महिन्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी डॉक्टर जमदग्नी सर पण इथं आलेले आहेत.
त्यांच्याही शेतावरती एक डोळा पद्धतीने सुपरकेन नर्सरी तयार करून आम्ही त्यांनी जे हा कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेला आहे आपल्या ऊस शेतीमध्ये, हा कन्सेप्ट आम्ही राबवला. नाथ मसुका कारखान्यामध्ये आम्ही जवळजवळ 500 एकरावरती वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. कारण भाषण देण्यापेक्षा तिथं त्याचा बांधावरती जाऊन जर करून घेतलं त्याच्याकडनं तर निश्चित शेतकरी त्यासाठी तयार राहतो. आणि ते आम्ही केलं की बांधावरती जाऊन शेतकऱ्याला प्रोत्साहित केलं, करायला भाग पाडलं. आज त्या शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी सुपरकेन नर्सरीचा अवलंब केला त्या ठिकाणी जवळजवळ 50 ते 60% खर्च हा बियाणाचा त्यांचा खर्च त्या ठिकाणी वाचलेला आहे. आणि त्यामधून जे खर्च वाचला त्याचा बेसल डोस ते सुरुवातीला टाकतात. कारण बऱ्याचदा बेसल डोसमध्ये शेतकऱ्यांमध्ये थोडीशी निराशा असते, लागवडीलाच प्रचंड खर्च होतो आणि मग खतामध्ये थोडंसं निराशाजनक वातावरण असतं. तर याच्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतोय शेतकऱ्यांना. त्यानंतर आमचंही एक R&D सेंटर आहे ज्यामध्ये आम्ही या प्रकारचे प्लॉट उभे केले आहेत. याच्यावरती पुढच्या एक आठवड्यामध्ये आम्ही हार्वेस्ट डे करतोय, ज्या ठिकाणी शेतकरी प्रॅक्टिस आणि UPL ची प्रॅक्टिस दोन्हीमध्ये फार मोठा तफावत त्या ठिकाणी बदल आहे. शेतकरी प्रॅक्टिसमध्ये शेतकरी जो स्टँडर्ड जे टाकतोय त्या पद्धतीने तिथे केलेलं आहे. इथं UPLच्या पद्धतीने आपण त्याला प्रॅक्टिस केलेली आहे. इथे जर आपण पाहिलं तर एक समान फुटव्यांची उंची असेल, कांड्याचं अंतर असेल, जाडी असेल आणि शेतकऱ्याची प्रॅक्टिस याच्यामध्ये हा तफावत फार मोठी तफावत आपल्याला इथं दिसून येते. आता इलेक्ट्रॉनचं मी तुम्हाला सांगितलं याप्रमाणे काही डिस्प्ले वगैरे पण आम्ही करत असतो. त्यानंतर काही शेतकरी आहेत आपले ज्यांच्या बांधावरती जाऊन ह्या सुपरकेन नर्सरीचा प्रचार आम्ही जास्तीत जास्त करत असतो, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन सुरुवातीचा जो खर्च आहे बेण्याचा तो कमी होऊन त्याला अधिक उत्पादन कसं वाढेल, 100% उगवलेले बियाणं हे शेतामध्ये कसं जाईल, निरोगी बियाणं कसं जाईल. त्यानंतर खोड व्यवस्थापनामध्ये सुद्धा आता बरेच आपल्या समोर आधी सिनियर वक्ते बोललेले आहेत, परंतु ऊस तुटून गेल्यानंतर खोडकी छाटणी नंतर आपण या इलेक्ट्रॉनचा जर वापर त्या ठिकाणी केला तर ब्लॅक शुटी मोड नावाची जी बुरशी खोडकीवरती वाढत असते आणि ती न वाढता जमिनीतून येणारा कोंब जो आहे तो जोमदार आणि चांगला कोंब येतो. त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहे हे एकरी 400 मिली प्रति लिटर 200 लिटर पाण्यामध्ये टाकून त्या ठिकाणी फवारणी करायला सांगतो, जेणेकरून येणारा कोंब जो आहे तो जोमदार येतो. दुसरं, जर आपल्याला तिथे फवारणी शक्य नसेल, जर तिथं माणसाचा लेबरचा प्रॉब्लेम असेल तर खतामध्ये सुद्धा आपण हे मिक्स करून देऊ शकतो. कारण हे FS फॉर्म्युलेशनसाठी बनवलेलं आहे, सीड ट्रीटमेंटसाठीच बनवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे खतामध्ये सुद्धा मिक्स करून आपल्याला शेतकऱ्याला रिकमेंडेशन करता येतं, ज्यामध्ये बुरशी, येणारी कीड, रोगराई यापासून येणारा जो फुटवा आहे, जर्मिनेशन जी डॉर्मन्सी ती ब्रेक होऊन आपल्याला चांगल्या प्रकारचं उगवण त्या ठिकाणी होत असते. अंतरावरती बोलणार नाही, यामध्ये सगळे सक्षम आपण झालेलो आहोत. आज सरीचं अंतर ह्या गोष्टी आपण बोलतो बरोबर. महत्वाचा विषय जो आहे तो आता या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन, ड्रीपच्या माध्यमातून आपण पाणी वाचवतोय, त्यानंतर जे काही ट्रॅश असेल त्याचं मल्चिंग करून करतोय, परंतु प्रत्येक थेंब जो आपला मुळाच्या कक्षेतच राहील, त्या मुळाच्या कक्षेमधून खाली जाणार नाही, याचं नियोजन करण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा आपण ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. आता फक्त ही पाऊस कमी आहे किंवा पाणी कमी आहे म्हणूनच वापरायचे का, तर नाही. याचे 2-3 फायदे वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जवळजवळ आता 5 ते 6 वर्ष भारतभर याच्यावरती काम करतोय आणि जवळजवळ 700 ते 800 मेट्रिक टन म्हणजे जवळजवळ काही लाखो एकरमध्ये शेतकऱ्यांनी याचा वापर केलाय आणि त्याचा फायदा अगदी थोड्या प्रयोगाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हे जे आहे हे मकाचं स्टार्च आहे. हे पहा, याच्यामध्ये इथं झेबा ठेवलेला आहे. आता यामध्ये दिसतंय तुम्हाला सगळ्यांना झेबा दिसतंय इथं झेबा सगळ्यांना. याच्यामध्ये साधारणतः एक ग्लास भर मी थोडंसं पाणी घेतो आणि पुढच्या माझ्या उरलेल्या 10 मिनिटांमध्ये याच्यातला एक थेंब सुद्धा खाली येणार नाही, हे सगळं पाणी शोषून घेईल. असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत. तर हा ग्लास मी इथं समोर ठेवतो. दुसरं, आपल्याकडे या ठिकाणी 2 माती आम्ही घेतलेल्या आहेत. 2 मातीमध्ये एका मातीमध्ये झेबा आपण मिक्स करणार आहेत आणि एका मातीमध्ये आपण तशीच ठेवणार आहेत. वरतून एक ग्लास पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे काम कसं करतं, वेळेअभावी थोडासा आपण या व्हिडिओमधून जाऊया, तोपर्यंत प्रयोग तर होईलच, तो आपण शेवटी पाहूया. परंतु जे मुलं समोर करतायत त्याचा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी मी प्ले करण्याचा प्रयत्न करतो. 2 बॉटल आहेत. एका बॉटलमध्ये झेबा टाकलेला आहे, माझ्या डाव्या साईडला उजव्या साईडला आपण टाकलेलं नाहीये. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे ज्या ठिकाणी झेबाचा वापर केलाय त्या ठिकाणी माती आपण समानच घेतली होती, परंतु ती माती आता फुगते आणि ज्या ठिकाणी झेबाचा वापर केला नव्हता ती माती काय झालेली आहे, दबलेली आहे. बरोबर. याचाच अर्थ काय की आपल्या जमिनीला झेबा टाकल्यामुळे भुसभुशीतपणा सुद्धा येतो, कारण हे त्याच्या वजनाच्या 400 पट आपण दिलेली खतं, अन्नद्रव्य जे आपण लिक्विड स्वरूपामध्ये देतो ते पिकाच्या मुळाच्याच कक्षेत धरून ठेवण्याचं काम करतं. कारण बऱ्याचदा मगाशी बऱ्याचशा
आपल्या इथं श्रोत्यांनी विचारलं की नत्र जास्त वापर होतोय, परंतु त्याचा कार्यक्षम वापर जर त्या ठिकाणी झाला तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आपण पाहतोय ज्या ठिकाणी वापरलेलं नाही त्या ठिकाणी माती कशी झाली, घट्ट झालेली आहे, त्याच्यातून खाली आपली खतही वाहून जात आहेत. परंतु एकही थेंब न जाता या ठिकाणी जर पाहिलं तर माती पूर्णपणे भुसभुशीत झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला झेबाचा जो वापर आहे एकरी 5 किलो या प्रमाणामध्ये जर आपले त्याच्या वजनाच्या 400 पट आपण दिलेली खतं, आपण दिलेली अन्नद्रव्य हे धरून ठेवतं आणि पिकाच्या गरजेनुसार पुन्हा ते पिकाला देत राहतं. ही प्रक्रिया वारंवार जमिनीमध्ये साधारणतः 5 ते 6 महिन्यापर्यंत होत राहते सर. त्यामुळं आपण एकदा साधारणतः जमिनीमध्ये खताबरोबर वर खतामध्ये जर मिसळून तर ते दिलं तर साधारणतः पुढचे 4 ते 5 महिन्यापर्यंत मुळाच्या कक्षेमध्ये रायझोस्फिअर जो म्हणतो आपण त्याच कक्षेमध्ये दिलेलं पाणी अन्नद्रव्य धरून ठेवतं आणि पिकाला गरजेनुसार ते पुन्हा उपलब्ध करून ठेवतं सर. हा त्याचा मेन महत्वाचा रोल आहे. आता हा वापरायचं कधी तर लागवडीच्या टायमाला सुद्धा आपण हे 5 किलो टाकू शकतो, बांधणीला सुद्धा आपण टाकू शकतो. एकच अट आहे की हे मातीआड जाणं फार गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं, मातीआड जाणं फार गरजेचं आहे, बरोबर. याच्यामध्ये सर स्टारचा बेस आहे, मकाचा स्टार्च आपण वापरलेला आहे आणि ॲक्रिलिक अमाइड नावाचा घटक आहे, ज्यामुळे याची ऍब्सॉर्बन्सी जी आहे, आपण इथं जो ग्लास ठेवला त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ते ऍब्सॉर्ब करतंय, बरोबर. पॉली नाही, ॲक्रिलामाइड फक्त. आपण जे याच्या अगोदर मार्केटमध्ये जे बाजारामध्ये आले होते घटक ते पॉलीॲक्रिलामाइड होते, जे बाळाच्या डायपरमध्ये वापरले जातात किंवा सॅनिटरी नॅपकिन असतात त्याच्यामध्ये ते फक्त शोषून ठेवतात पाणी, परंतु रिलीज करत नाहीत. म्हणून आपण हे स्टार्च बेस तयार केलं आहे, बायोडिग्रेडेबल आहे. याच्या पाडेगाव असेल, त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च लखनौ, आपल्या VSI अशा 2-3 ठिकाणी आपण इन्स्टिट्यूटमध्ये याच्या ट्रायल घेतल्यात. उत्पादनामध्ये भरीव जवळजवळ 11% याची वाढ उत्पादनामध्ये झालेली आहे. झेबा हे अन्नद्रव्य नाहीये, परंतु झेबा आपण जे काही शेतकऱ्याला रिकमेंडेशन करतो त्याचा कार्यक्षम मुळाच्या कक्षेत वापर होण्यासाठी आपण याला हे इथं मदत करतो. एकरी 5 किलो या प्रमाणामध्ये जर आपण दिलं तर निश्चितप्रमाणे त्यांनी केलेला खर्च, त्याचा कार्यक्षम वापर त्या मुळाच्या कक्षेमध्ये किंवा त्या उत्पादन शेतीमध्ये होत असतो. आता खोडवा पिकामध्ये सर आपल्याला साधारणतः दादांनी सांगितलं की पारीच्या साह्याने आपल्याला जर ते दिलं, 2 याच्यामध्ये जर आपण खतामध्ये मिक्स करायचंय. नाही, ड्रीप मध्ये सर हे ड्रीप चॉकअप होईल, ड्रीप मध्ये आपल्याला देता येत नाही कारण हा 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 बरोबर, हो बरोबर बरोबर सर. हा 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 बरोबर. आपलं बरोबर बरोबर स्पॉट आता समजा माझं, आता समजा ऊस पीक आहे, माझा ऊस पीक तुटून गेला, मी खोडकी छाटणी केली, त्याच्यावरती फवारणी सगळं केलं, तर मी काय करल, पहिल्या सुरुवातीला मी खताचा डोस देईल, त्या खतामध्ये मी झेबा मिक्स करल आणि माती ऍड करून देईल. जर नवीन लागवड असेल तर मी सरीमध्ये अगोदर पेरून देईल, त्याच्यावरती लागवड करेल. तर लागवडीच्या अगोदर आपल्याला तिथे गेलं पाहिजे. परंतु ऊस एकमेव पीक आहे जिथं माती लागते तिथं मुळं फुटतात, त्यामुळे त्याला बाळ बांधणीला आपण देऊ शकतो, मोठ्या बांधणीला आपण देऊ शकतो, एकरी 5 किलो. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण जर दिलं तर निश्चितप्रमाणे माती भुसभुशीत राहणे, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन झाल्यामुळे मुळांचा विकास तिथे चांगला होतो आणि जेणेकरून जे फुटवे आपल्याला सशक्त फुटवे पाहिजेत ते फुटवे तिथं सशक्त फुटवे, ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला मिलेबल केन मध्ये होतं. अशा प्रकारचे निरीक्षण आपण VSI असेल, त्याच्यानंतर पाडेगाव या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. मी पुढे जातो. येस येस सर, रिकमेंडेशन आपल्याकडे त्याचे रिपोर्ट आहेत. कंटिन्युटी राहू द्या, आपण चर्चा घेऊ नंतर. येस सर. ॲक्रिलामाइड इज अ न्यूरोटॉक्सिक केमिकल. ओके, मी R&D टीमला सर तुमच्यावर कनेक्ट करतो, पण आताच्या पाहण्यानुसार जे ठिकाणी आपण ट्रायल केल्यात त्याच्या तिथं कुठेही ऑर्गॅनिक कार्बन, पाडेगावचा जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक बेस असल्यामुळे तिथं ऑर्गॅनिक पर्सेंटेज जे आहे ऑर्गॅनिक कार्बन तिथं वाढलेलं आहे असं त्या याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी. तो रिपोर्ट सुद्धा माझ्याकडे आहे, मी तो तुम्हाला देईल, माझं लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला देतो तिथं. आता यानंतर सगळ्यात दुसरी समस्या जी येते, ती समस्या जी आहे ती म्हणजे ऊस उगवत असताना आता त्यामध्ये तणही उगतं आणि मग तणाचंही नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. आता बऱ्याचदा शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने 2-3 तणनाशक एकत्र घेऊन त्या ठिकाणी फवारणी करत असतो, परंतु सगळेच तणनाशक सगळ्या व्हरायटीला चालतात, ऊसामध्ये चालत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्याची अडचण होते. किंवा 2 महिन्याने मारा, तोपर्यंत तण जे आहे ते आपलं गुडघाभर तण वाढून जातं आणि मग त्यासाठी आपण युपेलने हे ट्रिस्केल नावाचं एक तणनाशक आणलं, ज्यामध्ये 3 तणनाशक एकाच बॅगमध्ये दिली. परंतु याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 2,4-D मेट्री आणि पायझोरोसल्फरॉन नावाचा जो घटक आहे, परंतु 2,4-D जे दिलंय ते 2,4-D चे 3 वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर.
2,4-D अमाइन फॉर्ममध्ये असतं, 2,4-D साल्टमध्ये. याच्यामध्ये जे आपण दिलंय त्याचं गॅस किंवा शेजारी जे पिकं असतात, बऱ्याचदा जर कपाशीसारखं पीक असेल, द्राक्षासारखं पीक असेल, तर तिथं जर आपण ह्या पद्धतीने जर फवारणी केली तर जवळच्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. परंतु यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची तणं, पिकाची कुठलीही व्हरायटी, ऊस पिकाची कुठलीही व्हरायटी असो, याच्यामध्ये कुठल्याही व्हरायटीला बंधन नाहीये, सगळ्या व्हरायटीला चालतं आणि सगळ्या तणांचं नियंत्रण. याशिवाय त्या पिकावरती विपरीत परिणाम होत नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की 2,4-D मिलिट्री मारल्यानंतर ते पीक पिवळं पडतं, तिथं त्याची वाढ खुंटते आणि सगळ्या तणाचं नियंत्रण होत नाही. परंतु एकमेव आता आपण जवळजवळ मागच्या 2-3 वर्षापासून हे बाजारामध्ये देतोय, सगळ्या प्रकारचं तणाचं नियंत्रण हे आपल्याला कमी वेळेमध्ये, कमी याच्यामध्ये आपल्याला बचत होते. पुढचे 45 दिवस पुन्हा आपल्याला तण तिथं उगवत नाही, कारण याच्यामध्ये जे काय मेट्रिब्युजन जो घटक आहे तो येणाऱ्या तणाला सुद्धा तिथं काय करतो, थांबवतो. त्यामुळे येणाऱ्या 45 दिवसापर्यंत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतं, तणाचं नियंत्रण करता येतं. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की जे खोडवे आहेत ते थोडेसे पिवळसर त्याची उगवण झालेली असते आणि तिथं न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असते. त्यासाठी NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंट असं एक फोल्ट्रॉन नावाचं हे मेक्सिकोवरून इम्पोर्ट करतो आणि सीव्हीड एक्स्ट्रा ऑप्टिन नावाने हे आपण त्या ठिकाणी स्प्रेसाठी रिकमेंडेशन करतोय. त्यानंतर रोगराईमध्ये जर पाहिलं तर खोडकिडीचा प्रादुर्भाव, आता टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यानंतर गाभे पडण्याचं प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. समोर जे तुम्हाला दाखवले सेंजी नाव आहे, ग्लोबल जागतिक लेवलला जे सिटी पार तयार केलं जातं हे UPLच्या माध्यमातून केलं जातं. जे तुम्हाला सिटी पार भेटत असेल हे जागतिक लेवलला याचं प्रोडक्शन फक्त UPL करते. त्यामुळे त्याचा 2 पैशामध्ये शेतकऱ्याला फायदा होईल की ज्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे 150 मिली 400 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला खोडकिडीचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. त्यानंतर थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे, बऱ्याचशा 265 असेल, 86चा खोडवा असेल, या ठिकाणी तांबेरा, त्यानंतर ब्राऊन स्पॉट, बरेच वेगवेगळ्या रोगांचा तिथं आपल्याला प्रादुर्भाव पण जाणवतोय आणि त्यासाठी कॉपर सल्फेट याचं रिकमेंडेशन आहे. प्लस आपल्याला मॅकेरेना, असे 2 एकत्रित घटक जर आपण तिथं दिली तर या रोगांचाही प्रादुर्भाव आपल्याला तिथं रोखता येईल. त्यानंतर काही काही ठिकाणी मी पाहतोय आता पाऊस पडून गेल्यानंतर तिथं व्हाईट फ्लाय आहे, उलिया फिड्स आहे, वेगवेगळ्या रोगांचा किडींचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यासाठी लान्सर गोड याच्यामध्ये ऍसिपेट प्लस इमिलाक्रोपिड आहे आणि बुरशीनाशक त्याबरोबर दिलंय मी, कारण कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जो स्टिकी द्रव तिथं सोडतात त्याच्यावरती ब्लॅक शिटी मोड नावाची फंगस वाढत असते. आपण पाहतो कीटकांचा प्रादुर्भाव होऊन गेल्यानंतर ते पान जे ते काळं पडलेलं असतं आणि त्यासाठी आपण एक बुरशीनाशक कीटकनाशक त्या ठिकाणी फवारणीसाठी आपण रिकमेंडेशन करत असतो. हुमणीचा प्रादुर्भाव जैविक पद्धतीने आपण रिकमेंडेशन करतो. जैविक पद्धतीने जर नियंत्रण झालं नाही तर त्या ठिकाणी थायोमिथेक्झाम FS फॉर्म्युलेशन मध्ये 1 लिटर आणि त्याबरोबर पिलाटस, जे मुळांचं, कारण ही कीड जी आहे ही मुळांनाच खाते आणि त्यासाठी मुळांचा विकास करण्यासाठी आपण पुन्हा एकदा तिथं पिलाटस अर्धा लिटर आणि 1 लिटर थायोमिथेक्झाम रेनो नावाने आपण तिथं रिकमेंडेशन करतो हुमणीच्या नियंत्रणासाठी. दादांच्या शेतातला हा प्लॉट आहे. मागच्या 3-4 वर्षापूर्वी त्यांच्या शेतामध्ये हे प्रयोग केले होते आपण. त्या ठिकाणी झेबा न टाकलेलं ही प्रॅक्टिस आपण तिथे केली. पाहतोय आपण 1-2-3 कांड्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आपण टाकले नाही तिथं आपण कांडी तयार झाली. एक स्टेप आपल्याला हे पॅकेज जे आहे, हे जे काही प्रोटेक्शन प्लस न्यूट्रिशन, याला आम्ही नाव दिलंय की प्रोटेक्शन आणि न्यूट्रिशन. याच्यामध्ये न्यूट्रिशन पण आहे, प्रोटेक्शन पण आहे. हे पॅकेज आपण जर या पद्धतीने वापरलं तर शेतकरी एक पाऊल आपल्याला पुढे राहतो. अशा प्रकारचे काही मशिनरी आपण आज प्रत्येक 2-3 कारखान्याबरोबर जे आमचे सर्व्हिस अग्रीमेंट झाले, शाश्वत मिठास हा प्रकल्प आम्ही राबवतोय आणि त्या अंतर्गत कारखान्याबरोबर आम्ही एक सेवा करार करतोय की कारण यासाठी फक्त उत्पादन वाढलं आणि इथं थांबत नाही, तर पुढे जाऊन आजच्या काळामध्ये आपण जे काही पेप्सी असेल, कोको कोला असेल, वेगवेगळे जे काही थंड पेय पितो यांचं सोर्सिंग जर पाहिलं तर आज ते सोर्सिंग शोधताना, साखर शोधताना ते सांगतायत की सस्टेनेबल साखर जर असेल त्यासाठी आम्ही प्रीमियम देण्यासाठी तयार आहोत. कार्बन क्रेडिटचा नवीन एक विषय येतोय. जर मला मी पाणी वाचवत असेल, माझा खताचा जर खर्च मी कमी करत असेल, खताचा कार्यक्षम वापर होत असेल, तर मला त्या बदल्यामध्ये जर पैसे भेटले तर हे शेतकऱ्यांसाठी आणि त्यासाठी डॉक्युमेंटेशन फार महत्वाचं आहे. मी जितकं बोलतोय तेवढ्या सोप्या नाहीये. त्यासाठी कारखानदारी, UPL, वेगवेगळ्या एजन्सी, त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन, सर्टिफिकेशन हे एकत्रित जर आपण केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या साखरेला साधारणतः तिथं ग्रीन शुगर या नावाने आम्ही कन्सेप्ट राबवू. शेतकऱ्याला ते वाचवण्यासाठी निश्चित उत्पादन वाढून त्याला जर ते पाणी वाचवत असेल, झेबाच्या माध्यमातून आपण काही निरीक्षण केलेत. 7 लाख लिटर पाणी, लखनौ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्चचा रिपोर्ट आहे, ज्या ठिकाणी 7 लाख लिटर पाणी आपण झेबाच्या माध्यमातून आपण वाचवलंय. त्याच्यामध्ये जे काही आपले सूत्र आहेत, स्टॅटिस्टिक सूत्र, ऑपरेशन रेट असेल, यानुसार आपण तिथं सायंटिफिक पद्धतीने ह्याच्या ट्रायल केल्या होत्या. त्यानंतर खताचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लोकली आम्ही बनवून घेतलं की खत जे आहेत हे जमिनीवरती न देता हे मातीआड जर करून दिली तर त्याचा कार्यक्षम वापर जो आहे तो आणखीन चांगल्या प्रमाणात होईल.
नाथमसोबा कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक गटावाईज आम्ही असे उपलब्ध करून दिले. शेतकरी त्या ठिकाणी येतो, हे मुक्त आहे, याच्यामध्ये कुठले पैसे घेतले जात नाहीत. फवारणी फक्त आम्ही 250 रुपये घेतो, डिझेलचा खर्च फक्त त्या शेतकऱ्याकडनं आम्ही घेत असतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझ्या वेळेमध्ये मला वाटतं मी संपवलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आपण नंतर पुन्हा शंका असतील तर आपण घेऊया चर्चा. 2 मिनिटं फक्त देता मला, प्रयोग झालेला आहे. हां, दाखवा दाखवा. तुमच्या समोर या ठिकाणी आपण 2 माती घेतली होती. याच्यामध्ये पाहतोय आपण की जेव्हा ज्या ठिकाणी नव्हतं त्या ठिकाणी काय झालंय का, फक्त पाणी नाही, पाण्याबरोबर दिलेली खतही त्या माध्यमातून खाली गेली. बरोबर नाही, दोन्हीमध्ये पण आपण टाकले सर. बरोबर. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण, पाणी पूर्णपणे सर सगळे शोषून घेतलंय, खालीपर्यंत एक थेंब सुद्धा आलेला नाही. बरोबर. तर आपल्याला पाणी वाचवण्यासाठी आपण ड्रीप आहे, स्प्रिंकलर आहे, पण त्या पलीकडे जाऊन तो ड्रीपचा थेंब आपला त्या मुळाच्याच कक्षेत थांबावा, त्यासाठी ही टेक्नॉलॉजी आपण, एक पॉन्डचा विषय निघाला होता, तो पॉन्डच्या प्रकारे आपल्याला ह्या मातीच्या मुळाच्या कक्षेमध्ये एक पॉन्ड आपल्याला तयार करणार आहे, जेणेकरून सगळा खर्च जो आहे तो आपला त्या मुळाच्याच कक्षेत राहील केलेला. दुसरा, आता मी 1च मिनिटामध्ये ही माती जी आहे ती खाली करून दाखवतो. आता याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. पाऊस जर आमच्याकडे जास्त झाला तरी वापरायचा का, फक्त आता उन्हाळा म्हणून तुम्ही आम्हाला हे रिकमेंडेशन करताय का? अजिबात नाही. दोन्ही ठिकाणी पाऊस सारखा झालेला आहे, दोन्ही ठिकाणी पाणी सारखंच आहे, परंतु दोन्ही मातीपैकी भुसभुशीत माती कुठली असावी? का बरं? याच्यातून पाणी निचरा झाला. आपला नियम तर सांगतो की पाणी निचरा झाली जमीन मोकळी असायला पाहिजे. अगदी बरोबर सर. तर याच्यामध्ये पाण्याचा निचरा, आणखीनही पाणी याच्यामध्ये खाली जात आहे, दिलेली खतं आपली खाली जात आहेत, परंतु या ठिकाणी शोषून घेतल्यामुळे, त्याचं आकारमान वाढल्यामुळे मातीमध्ये एक स्पेस तयार झाली आणि त्यामुळे जी माती आहे ती आपली भुसभुशीत होते. आता आपण पाहतोय या ठिकाणी जी झेबाची माती आहे ती पूर्णपणे मोकळी, ही माती बाहेर ठेवली जाईल. सेशन सगळे संपल्यानंतर आपण या मातीला एकदा फील करून जा की खरंच माती भुसभुशीत झाली की म्हणून. दोन्ही मातीमध्ये जर पाहिलं तर एकाचा चिखल झालेला आहे आणि एक माती जी आहे ती पूर्णपणे भुसभुशीत आहे. हेच पुढच्या 5 ते 6 महिन्यापर्यंत आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये अशा प्रकारचं वातावरण, त्याला आपण फीड कॅपॅसिटी म्हणतो, जेणेकरून मुळांचा विकास घेऊन आपण दिलेली खताची सहजरित्या त्या पिकाला घेता येतात आणि त्याच्या उत्पादनामध्ये चांगला आपल्याला फरक दिसतो. वजनाच्या 400 पट. जसं की मी झेबा कुठे टाकलो सर? काय झालं आता? सगळं शोषून घेतलं. तर त्याच्या वजनाच्या 400 पट. म्हणजे सर मी जर 5 किलो टाकलं तर 2000 लिटर पाणी शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. 2000 लिटर एका वेळी, 400 पट. वारंवार वाऱ्याचा वेग, इव्हॅपोरेशन यानुसार माती जसं पाणी सोडते, जसं कॅटॅनेक्सिंग कॅपॅसिटी असते त्याप्रमाणेच हे काम करतं. याच्यामध्ये आपण सी मोल मध्ये मोजतो, साधारणतः 100 पर्यंत आपली कॅटॅनेक्सिंग कॅपॅसिटी, त्याची 200 पर्यंत कॅटॅनेक्सिंग कॅपॅसिटी आहे. त्यामुळे न्यूट्रिएंट सुद्धा देवाणघेवाण करण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त आहे. फिजिकल प्रॉपर्टीज काही डिस्टर्ब होत नाही. आता आपण जे मातीमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये काही परिणाम नाही. जसं घराच्या वरती आपण पाण्याची टाकी बसवतो, वापरतो, संपलं की पुन्हा भरतो, त्याप्रमाणे हे 6 महिन्यापर्यंत काम करतं, नंतर डिग्रेड होऊन जातं. बीडी बदलणार. येस सर. येस मॅम. पर एकर मॅम, पर एकर. त्याचा रिपोर्ट पण आहे माझ्याकडे, आता रेडी आहे रिपोर्ट. 140 लाख लिटर पैकी या जादूगाराला आणखी काही प्रश्न विचारायचे तर आताच विचारून घ्या, नंतर परवानगी नाही मिळणार. 5 किलोचा भाव काय? जसं सॉइल मध्ये आपण मोजतो तसंच कॅपॅसिटी आपण याची माहिती केली. प्राइस काय त्याची? याची जी प्राइस आहे ती प्राइस साधारणतः मी सुरुवातीला ज्यावेळेस बाजारामध्ये दादाने स्वतः जे विकत घेऊन टाकलं होतं ती 2500 रुपये 5 किलो होती, परंतु याचा वापर मोठ्या प्रमाणात जागतिक लेवलला वापर वाढल्यामुळे फक्त आता 1600 रुपयामध्ये 5 किलो आम्ही उपलब्ध करून देतोय. परंतु जे कारखाने आपल्यासाठी इंटरेस्टेड असतील त्यासाठी माझा एक प्रस्ताव आहे. दादाने मला सांगितला माझ्याकडे हे डिपार्टमेंट मी ऑल इंडिया साठी पाहतो, ऊस विकास, परंतु याबरोबर CSRचं पण माझ्याकडे डिपार्टमेंट आहे. त्यासाठी काही क्षेत्रावरती जर आपल्याला ट्रायल करायचे असतील तर निशुल्क प्रमाणामध्ये साधारणतः 20 एकर 25 एकर क्षेत्रावरती सुद्धा मी या ठिकाणी उपलब्ध करून देईन. धन्यवाद. ठीक आहे, मला लिस्ट द्या, मी सगळ्यांसाठी पाठवून देतो. एकच प्रश्न डॉक्टर मगर विचारतील. अध्यक्ष महोदय, डॉक्टर मगर सर विचारतील. त्यांनी अतिशय सुंदर
आणि सोप्या सुरक्षित चांगली माहिती दिली त्याच्यावर तुमचा धन्यवाद. एकच मुद्दा, मागच्या 15 दिवसापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ रेफरन्स टू शुगर केन, ऊस पीक हे मुख्य धरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करा, कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरता येईल, जवळजवळ 10-12 कारखान्याचे अध्यक्ष महोदय तिथं हजर होते. चांगलं सांगितलं. आता आपण जे सांगितलं तर आपले जे हे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याच्यापैकी मानवी बुद्धिमत्ता ते वेगवेगळे पैलू आपण सांगितले, परंतु हे सगळे मानवी बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू एकत्रित केले काय तर दॅट विल बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपल्या कंपनी मार्फत असं वेगवेगळी टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्यापेक्षा आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलं की फक्त ड्रोन जाईल आणि तुमच्या टेक्निकमध्ये सगळे तिथे घेतील. अशा प्रकारचं तुमचा AIचा पुढे तुमच्या फ्युचर प्रोसेसमध्ये काय प्लॅन आहे का, असेल तर शेतकऱ्यांना फार उपयोगी होईल. ऑलरेडी सर आपण चालू केलाय. ओके. आता मी समजा मला फवारणी करायची तर मला शेतकऱ्याला मला फोन करायची गरज नाहीये सर. एका सेम ऍपवरती nurture.farm नावाचं ऍप आहे, त्या ऍपवरती फक्त त्यांनी क्लिक करायचंय की मला बुकिंग त्यांनी टाकली की मशीन डायरेक्ट त्याच्या शेतामध्ये जातं, लोकेशन प्रमाणे त्याला लोकेशन जातं, तो शेतकरी रजिस्टर होतो. कारण सर कार्बन क्रेडिटचा जो विषय त्यासाठी आम्हाला प्रत्येक शेतकरी जो आहे तो जिओ टॅग करावा लागतो, त्यामुळे त्या शेतकऱ्याला कुठे फिरायची गरज नाहीये सर. त्याला सगळी माहिती घर बसल्या त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या पॉकेट खिशामध्ये आहे. तर निश्चित सर अप्रिशिएट. थँक्यू डॉक्टर आंधळे, फार छान. थँक्यू सर. आपण जादूगाराच्या स्टाईलने सांगितलं, फार छान.